भिलवलीवाडीमध्ये येऊन मस्त गवती चहा पितो. बाहेर पावसाचं वातावरण आहे, मस्त एन्जॉय करतोय. चिंचचे बियाणं टाकलाय, जांभळीचं बियाणं टाकलाय, मोठ्याचं बियाणं टाकलाय आणि जी थोडीशी जमा झाली म्हणून फणसांची तो पण बियाणं टाकून दिलाय. आमचा अतिथी देवो भव चाललंय. हा बोल बोल. काय 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 मारून खाल्लं आमच्या जंगलातला. मच्छर चावतात, म्हणजे जिथं हवा खेळती नाही त्या भागामध्ये, कंजेस्टेड एरियामध्ये खूप मच्छर चावत असतात. तर अशा वेळी जर आपण ओढ मासा आणला नसेल ना, तर मग हे भांबुर्डा जे गवत आहे, हे भांबुर्डा, ज्याला आपण कुस्करून आपल्या शरीरावर लावलं ना याचा रस, की मग मच्छर कमी चावतात. लक्षात ठेवा, कामी येईल ही तुम्हाला ट्रिक. एक किलो फणस उगवलंय, क्या बात आहे. अजून काय काय लावलं होतं? काय करतात ते हे करतात ना, ते त्याच्यामुळे जरा गवत काढताय काय मामा? हे कधीपासून काढायला लागले? सकाळी बरंच लई काढलेत की. मग मॅरी झाली का तुमची? मॅरी करून आलोय आता संध्याकाळी दुपारी 2-3 वाजता. रात्री मळ्यावर राहता की नाही? नाही, संध्याकाळी आलो का मग 8 वाजेपर्यंत. जंगलात काय प्राण्याचा आवाज वगैरे काय येतो का नाही? काय नाही मोर आहेत. हां, मोर आहेत तुमचे. आवाज येतोय काय? मोर आहेत. काय काय बघितलंय आतापर्यंत प्राणी जंगलातले? निघालो दुसरं काय ना, मोर आहेत 2-3. होय. मुंगस बिंगस बघितली नाही का? घोरपडी मुंगस काय, घोरपड आहे की नाही? घोरपडे आहेत, मुंगस आहेत. आहे ना. कोले नसतील. ससे आहेत काय? सस पण आहेत. आहेत ना. सस ते दिसत नाही, लय हुशार आहे. नाही तर आम्हाला भात पण भेटणार नाही. गुढी कसली गेली? उडी ते गणपतीचा हार होतं पडलेलं, हा हा, ते आणलंय. भुजगावने तर लईच लावलेत. हा, पुस्तकावनं करायला लागतील आता. हा, मस्त झाली भात शेती तुमची. ते काकड्या सापडल्यात आम्हाला, गोड गोड लागतात. कसं आहे? चव आहे की नाही? बिना खताचं, एकदम ऑर्गॅनिक. हा आनंद भेटतोय आम्हाला. इथं स्वर्ग सुख आहे. हा पाठीमागे ओढा आहे आमच्या, आणि आता इथून रस्ता काढत 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 आम्हाला त्या डोंगरावर जायचं आहे. किती सुंदर दृश्य आहे, पाहू शकता. आणि इथे भात शेती आहे. पाण्याचा खळखळ खळखळ आवाज येतोय. एकदम रम्य असं दृश्य आहे. ही भात शेती म्हणजे समृद्ध कोकण आहे असा हा डोंगर भाग, आणि त्याच्या कपारीमध्ये ही एवढी सगळी भाताची शेती. त्याच वाटेने आलोय आणि दुसऱ्याच वाटेने चाललोय. इकडे आता मस्त ही पायवाट शोधून काढली आहे मॅपवर बघून. एवढ्यामध्ये आपल्याला मधाचा पोळा आपल्या अंगावर नको पडायला लागली वाटत. फॉरेस्ट क्वीन कसलं वाटतंय? एकदम पावसाचं वातावरण झालंय गाईज. आता काळे काळे ढग आलेले आहेत, आणि या असल्या हिरव्यागार जंगलामध्ये आम्ही आता थांबलोय. भारी आहे ना ट्रेक? नशीबवान आहोत आम्ही, नशीबवान. हां, त्याला ह्या वर्षी 9 कोंब जास्त फुटले. इथे 1, 2, 3, तो 4, तो 5, 6, 7, तिकडे काटन ते 9 आहेत. हे कोंब असे असतात गाईज, एवढे बारीक बारीक असतात. हे असे 9 कोंब झालेले 9 आहेत कोंब, हां. या बेटामध्ये. हे बघा, तुम्ही पाहू म्हणजे शकता. नवीन 9 बांबू हे येणार बघा, त्याला. 9 परत आता बांबू येणार. हे पुढच्या वर्षी असे मोठे दिसणार, असं एवढं मोठं होणार आहे ते. हे कोंब असे एवढे मोठे होणार, 5-5 फूट तरी वाढणार ते, है ना. हे असं बेट आहे. म्हणजे निसर्गाला आपण एका हाताने दिलं तर निसर्ग आपल्याला 10 हाताने रिटर्न करतो. भरून भरून देतो. म्हणून निसर्गामध्ये बीज रोपण करत चला. सीड्सचे सीड बॉल तयार करून टाकत जा. जे आपल्या स्थानिक ज्या काही प्रजाती असतील आपल्या जंगली, त्या सगळ्या गोळा करायचा. जसं करंज आहे, जांभूळ आहे, अजून आधी येणार कुठलं आहे रे अजून? मोहाचं. हां, मोहाचं पण स्थानिक जे बी गोळा करतात ते बी जर टाकलं ना तर ते मरत नाही, ते येतं जंगलामध्ये. त्याच्यामुळे स्थानिक बी जे काही उपलब्ध होते 1 किलो 2 किलो आपल्या आवडीने आपण ते जमा करायचं आणि
जिथं आपल्याला पॉसिबल आहे तिथं ते टाकून द्यायचं. मग निसर्ग आपल्याला भरभरून झाडं देणार. मग भरभरून ऑक्सिजन आपल्या पुढील पिढ्यांना होणार. ही झाडे तुझला देती रे उन्हात शीतल छाया, अन मधुर फळे पुरवीशी रे जीव तुझा जगवाया. थव कुराड झाडावरती नाही तुझवर पडते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. हा पावन निर्मळ वारा जो श्वास तुझा रे होतो, तू दूषित करूनी त्याला रे जीव तुझा गमवितो. हे दुःख अनावर धरणीला रे अविरत छळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. झाडं तोडायचे नाहीत. पर्यावरण वाचवा, पर्यावरण जगवा. काळाची गरज आहे. ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ येईल काही दिवसानंतर. मरावं लागेल तडफडून. बी अलर्ट. कडकडाला सगळीकडे आडूळसा असतो. खोकल्यासाठी सर्दीसाठी एकदम अशी भारी वनस्पती आहे ही. आजी काय करताय? वाव, मस्त शेती आहे तुमची. हो हो, काळाच. काय काय लावलंय शेतीमध्ये? ही पानं, हे आळूचे पानं. आळूचं फतफत करता की नाही तुम्ही? काय करताय तुम्ही? गवत काढताय काय? पालेभाज्या काय काय आहेत का नाही? हे काय वेली लावलेली काय आहे? हे करंद आहे. ते काळे काळे लागतात ते. लोल्याच्या वाडीमध्ये आम्ही आलोय आणि रँडमली एका मुलीला गवती चहा बनवायला सांगितलंय. आता आम्ही 3 जण आहोत. आता आळू बेळूची पानं घेतलीत तिकडून शेतातून आणि आता ती आदिती चहा बनवायला गेली. गाव आहे बिलवले गाव. आदिती रँडम सांगितलं होतं हिला गवती चहा बनवायला, तर तिने आवडीने आली चहा बनवायला आमच्या 3घांचा. झालाय का चहा? चल, असं मस्त घर आहे गाई, जिथं छान अशी झाडं बिडं लावलेली आहेत. कोकणी माणसं म्हणतात ना, मोठ्या मनाची असतात. खरंच मोठ्या मनाची असतात. सहज सांगितलं तिला गवती चहा पाहिजे, लगेच बोलली चला या पाजवते. कसं सुंदर घर ठेवलंय तिने, एकदम चकाचक. घरामध्ये मुलगी असली की कसं घराला घर पण असतं ना, तसा वाईब येतोय आता इथे. चहा कसा झालाय? मस्त झाला. एवढा भारी आयुर्वेदिक चहा लागतोय ना हे. म्हणजे एवढं फिरती करून आलेला क्षीणबाग हरला आमचा या चहामुळे. आणि या मुलीला थँक्यू. हा, तुला आदिती, सुंदर नाव आहे हिचं, आदिती नाव आहे. आणि हिने एक मस्त चहा बनवून दिलाय आम्हाला. थँक्यू सो मच. तुम्हाला प्यायचं असला तर आदितीच्या हातचा चहा फिलवले ठाकूरवाडी या. हा चौधरी, राज चौधरी आहे बाई. ओके. कितीला आहेस रा? दुसरीला आहेस की? वाचायला येतं काय काय? तुला कविता आहेत का? कुठल्या कविता आहेत? पावसाची बोलून दाखव चल. जोरात ना. क्या सुंदर, किती सुंदर म्हणलास रे. छान आहे बाळा, मस्त अभ्यास करतो की तू. असाच अभ्यास कर, पोलीस होशील मग, आहे ना? काय व्हायचंय तुला? पोलीसच व्हायचंय? का बरं पोलीस व्हायचंय? का व्हायचंय पोलीस? आवडतं का तुला? वर्दी घालायला आवडतं का? वर्दीमध्ये डॅशिंग दिसशील. हा, छान अभ्यास करायचा. ओके. खेळ काय खेळतोस सांग? गावामध्ये काय काय खेळता तुम्ही? हा, क्रिकेट खेळता? येतो तुला क्रिकेट? अजून दुसरं? हा, काय ग? लगोरी. हा, लगोरी. ते दगड ठेवायचं. हा, अजून गोटे खेळता की नाही? गोटे पण खेळता. गिल्ली दांडू ते पण खेळता. अरे वा, मस्त. असे छान छान गावातले खेळ खेळायचं, छान अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचं. पोलीसवाला व्हायचं आहे ना तुला? छान दिसेल तुला वर्दी. मोठा झाल्यावर मी पोलिसाचा तुझा असा इंटरव्ह्यू घेईन. हा, भेटू आपण परत. बाय बाय कर. बाय. बक्षीस दे.
बघ अशा कविता बोलला ना मग तुला असे बक्षीस भेटते छान छान. मॅडम छान हा, लेकरांना असा उत्स्फूर्त तुम्ही हे केलं त्याच्याबद्दल. हे भिलवले डॅमचं पाणी आहे आणि आता ते असा फ्लो पाण्याचा वाहतो इथून बंदा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आज भिलवले गावच्या खूप साऱ्या आठवणीचं गाठोडं घेऊन आम्ही निघालेलो आहोत. भिलवले गावच्या निसर्ग परिसर आणि गाव परिसर तुम्हाला कसा वाटला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. तर संतोषी बास्टेवाड ब्लॉग या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच कळतील. तर मंडळी, आजचा हा ब्लॉग आम्ही इथे संपवतोय. भेटू पुढील भागात. तोपर्यंत कीप वॉचिंग. बाय.